मोनोरेल घटना पर उप मुख्यमंत्री अजित पवार ने कहा, यह घटना तब हुई जब मोनोरेल में सवार यात्रियों की संख्या निर्धारित क्षमता से अधिक हो गई थी। हालांकि राहत और बचाव दल ने तुरंत कार्रवाई करते हुए सभी यात्रियों को सुरक्षित बाहर निकाल लिया। किसी भी प्रकार की असुविधा से बचने के लिए वैकल्पिक व्यवस्था की जाएगी। सरकार और प्रशासनिक तंत्र लगातार स्थिति पर नजर बनाए हुए है और 24 घंटे कार्यरत। सभी यात्रियों की सुरक्षा हमारी प्राथमिकता है और आवश्यक कदम तत्काल उठाए जा रहे हैं ताकि ऐसी घटनाएं दोबारा ना हो। मला माहिती आहे मुंबईमध्ये मोनोरेलच्या बद्दल घटना घडलेली होती आणि त्याच्यात थोडं काय होतंय, कधी कधी एखाद्या मोनोरेलची किंवा एखाद्या पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्टच्या मध्ये काम करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांची कॅपॅसिटी नसताना जास्त लोक बसल्यानंतर अडचणी निर्माण होतात, जी काल मोनोरेलच्या बाबतीत झाली। पण आता सकाळपासून मोनोरेल व्यवस्थित त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। माझं नागरिकांना पण आव्हान आहे की अफवांच्यावर विश्वास ठेवू नका, घाबरून जाऊ नका आणि साधारण त्या बसची, त्या मोनोरेलची, त्या वाहनाची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढीच साधारण बसली किंवा काही ठिकाणी आपल्याला नावा पण करावं लागतात, बोटी करावं लागतात। त्या बोटीमध्ये पण असणारी कॅपॅसिटी लक्षात घेऊन तेवढेच लोक जर बसले तर त्यांना सुरक्षित ठिकाणी आणता येईल, परत दुसरी ट्रिप करता येईल, तिसरी ट्रिप करता येईल। थोडंसं हे नैसर्गिक संकट आहे, त्याच्यामुळे हे नैसर्गिक संकटावर मात करण्याच्या करता अडचणीत असणाऱ्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या करता, सुरक्षित स्थळी नेण्याच्या करता जी काही खबरदारी घ्यायला पाहिजे त्याकरता रात्रंदिवस सगळेजण राबतायत। कुठेही दुर्लक्ष होता कामा नये याबद्दलची काळजी आमचं सरकार घेत आहे, सरकारी यंत्रणा घेते आणि त्याच्यामध्ये नागरिकांनी पण सहकार्य करावं असं माझं आव्हान।